आज आपण एक ट्रिग्नॉमेट्रीवरचा क्वेश्चन डिस्कस करू. पर्टिक्युलरली जेई पॅटर्नचा क्वेश्चन आहे आणि इंटिजर टाईप क्वेश्चन जे असतात ज्याचे ऑप्शन देत नाहीत तर त्या टाईपचा क्वेश्चन आहे. 11th बेस आहे ट्रिग्नॉमेट्रीचा, जो 11th बेस क्वेश्चन आहे. tan 9 मायनस tan 27 मायनस tan 63 प्लस tan 81 याचे ऑप्शन देत नाहीत, तर त्याचा आन्सर पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर किंवा झिरो असा असू शकतो. तर ते आपण आता ट्राय करू. याला मी इथं सॉल्व करतो. तर tan 9 प्लस tan 81 हा एक ग्रुप आपण करू. यातनं मायनस कॉमन काढतो. tan 27 प्लस tan 63 याचे पेअर तयार करतो. फर्स्ट आणि लास्ट आणि मिडल टू. फक्त मिडल टू मधनं मायनस कॉमन काढलाय. आता मी काय करतो, याच्यामध्ये हे tan 81 आणि tan 63 याला कॉट मध्ये कन्वर्ट करतो. अलाइड अँगल यूज करू. टॅनचं जर कॉट केलं तर 90 मायनस थिटा होते. टॅनला जर का कॉट मध्ये कन्वर्ट केलं, tan 81 म्हणजेच कॉट 9 आहे. सिमिलरली tan 63 ला पण कॉट मध्ये कन्वर्ट करतो. tan थिटा इज इक्वल टू कॉट 90 मायनस थिटा. अलाइड अँगल म्हणतो आपण याला. हे tan थिटाला जर कॉट मध्ये कन्वर्ट करायचं तर 90 मायनस 81 करायचं म्हणजे 9 होते. इथं 90 मायनस 63 म्हणजे 27. आता आपण याला साइन कॉस मध्ये कन्वर्ट करू. साइन 9 अपॉन कॉस 9 प्लस कॉस 9 अपॉन साइन 9. अर्थात हे डिग्रीमध्ये आहे, डिग्रीमध्येच अँगल आहेत. साइन 9 अपॉन कॉस 9, कॉस 9 अपॉन साइन 9, साइन 27 अपॉन कॉस 27 प्लस कॉस 27 अपॉन साइन 27. सिंपल स्टेप आहे. टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस आहे आणि कॉट म्हणजे कॉस अपॉन साइन आहे. आता एलसीएम काढू आपण. याचा एलसीएम साइन 9 इंटू कॉस 9 फर्स्ट पार्ट, त्याचा एलसीएम साइन 9 इंटू कॉस 9 आणि क्रॉस मल्टिप्लाय करू. साइन स्क्वेअर 9 प्लस कॉस स्क्वेअर 9 येते वरती. साइन स्क्वेअर 9 प्लस कॉस स्क्वेअर 9 मायनस साइन स्क्वेअर 9 प्लस कॉस स्क्वेअर 9. इकडे पण असंच एलसीएम साइन 27 इंटू कॉस 27 एलसीएम साइन स्क्वेअर 27 प्लस कॉस स्क्वेअर 27 साइन स्क्वेअर 27 प्लस कॉस स्क्वेअर 27. आता हे 1 आहे. 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. इथं पण 1च आहे. साइन 9 इंटू कॉस 9 मायनस 1 अपॉन साइन 27 इंटू कॉस 27. आता आपण एक ॲडजस्टमेंट करू. हे 2 ने मल्टिप्लाय डिवाइड करतो इंटू 2 अपॉन 2. 2 ने मल्टिप्लाय डिवाइड करतो, मग काय होईल 2 डिवाइडेड बाय. आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे 2 साइन ए कॉस ए इज इक्वल टू साइन 2 ए. असं फॉर्म्युला आहे. साइन 2 ए इज इक्वल टू 2 साइन ए इंटू कॉस ए. तर तो फॉर्म्युला मी इथे अप्लाय करतो. 2 साइन 9 इंटू कॉस 9 म्हणजे साइन 18. 2 ने मल्टिप्लाय डिवाइड केला. 2 साइन 9 कॉस 9, 2 साइन ए कॉस ए साइन 2 ए मायनस 2 अपॉन, इथं पण असंच 2 साइन ए कॉस ए
2 sin a cos a is equal to sin 2a, sin 54. तर खरंच आपण इथे याची व्हॅल्यू पण ठेवू शकतो. sin 18 आणि sin 54 याची व्हॅल्यू आहेत आपल्याकडं. sin 18 ची व्हॅल्यू जी आहे ते √5 - 1/4 स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. आणि sin 54 √5 + 1/4 sin 18 is equal to √5 - 1/4 √5 + 1/4. तर फक्त याचं सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. sin 18 is equal to √5 - 1/4 sin 54 √5 + 1/4 4 ने मल्टिप्लाय करतो म्हणजे काय होईल 8/√5 - 1 minus 8/√5 + 1 2 into 4 8 8 divided by √5 - 1 8/√5 + 1 LCM काढू. इवन 8 कॉमन काढू शकतो. √5 - 1 into √5 + 1 8 जर का कॉमन काढला तिथं 1 1 राहील. √5 + 1 minus √5 - +1 क्रॉस मल्टिप्लिकेशन √5 + 1 into 1 √5 - 1 आणि हे मायनस आहे म्हणजे मायनस √5 - +1 हे कॅन्सल होतात. तर 8 into 2 डिवायडेड बाय हे a - b a + b a² - b² 5 - 1 म्हणजे 16/4 विच इज इक्वल्स टू 4. त्याचा आन्सर 4 येत आहे. अशा पद्धतीने आपण हे कॅल्क्युलेट केलं आहे. पुन्हा एकदा सांगतो हा प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह केला ते. सगळ्यात पहिला tan 9 आणि tan 81चा एक ग्रुप बनवला. tan 27 tan 63चा ग्रुप बनवला. टॅनला कॉटमध्ये कन्वर्ट केला. हे tan 81 आहे त्याला कॉटमध्ये कन्वर्ट केलं 90 - 81 म्हणजे 9 आणि tan 63ला परत कॉटमध्ये कन्वर्ट केलं 90 - 63 27 परत साइन कॉसमध्ये कन्वर्ट केलं sin/cos cos/sin tan sin/cos cot cos/sin. सिमिलरली 27ला पण असंच sin/cos cos/sin. त्यानंतर LCM काढला क्रॉस मल्टिप्लाय केलं sin² 9 + cos² 9 अपॉन sin 9 into cos 9 आणि इकडे असंच हे म्हणजे इथं आता sin² 27 + cos² 27 अपॉन sin 27 into cos 27 याची व्हॅल्यू 1 आहे. sin² θ + cos² θ 1/sin 9 into cos 9 1/sin 27 into cos 27 इथं 2 ॲडजस्ट केला into 2/2 दोन्हीकडे पण 2 डिवायडेड बाय इथं फॉर्म्युला आहे 2 sin a cos a sin 2a हे 9 आहे 2a म्हणजे 18 होत आहे. इथं हे 27 आहे 2a 54. आता हे स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत. sin 18 ची व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी आहे √5 - 1/4 sin 54 पण आहे √5 + 1/4 हे शिफ्ट करायचं 8/√5 - 1 8/√5 + 1 8 कॉमन काढून क्रॉस मल्टिप्लाय केलं सिम्प्लिफाय केलं हे डायरेक्ट पण येतं √5 + 1 -√5 + 1 a - b a + b हे कॅन्सल 2 a - b into a + b² - b² 16/4 इज इक्वल टू 4. तर हे त्याचा आन्सर आला. हे अशा प्रकारचे क्वेश्चन जे लेवलचे पर्टिक्युलरली ऑब्जेक्टिव्ह इंटिजर टाईपचे हे आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून डिस्कस करत असतो. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे पर्टिक्युलरली JEEची तयारी करतात आणि ज्यांना वेळ मिळतो त्या मुलांनी अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत
ते जर का रेफर केलं तर निश्चित त्यांच्या मार्कामध्ये वाढ होईल. थँक्यू.